नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या प्रवास यशस्वी उद्योजकांचा या विशेष मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टीव्ही नेक्स्ट मराठी नेहमीच यशस्वी उद्योजकांच्या प्रवासावर आढावा घेत आलेला आहे. त्यासाठीच आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत द पेटी प्रेस कॅफेचे ओनर आयुष घोटणे व दीपक केळुसकर. आज आपण त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात आणि त्यांची पार्श्वभूमी कशी आहे ही अनेक उद्योजकांना प्रेरण्यासाठी त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या या व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने झाली? तर एक अशी ओळख होती 1 महिन्याचीच. असं बोलता बोलता जस्ट बोलत होतो आणि त्या बोलण्यातून एक अशी विचार मॅच झाली आणि त्यातून अशी ठरलं की बाबा आपल्याला एक काहीतर ओळख निर्माण करायची आहे. मी पहिल्यापासूनच या क्षेत्रात असल्यापासून असं होतं की या क्षेत्रातच काहीतरी करायचं होतं आणि त्यावेळी ठरवलं की आपल्याला एक कमी वेळेत आपल्याला कमी बजेटमध्ये आपल्याला एक काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे असे विचार मॅच झाल्यानंतर डिस्कशन झाल्यानंतर आम्ही एक बर्गर ब्रँड काढायचं ठरवलं. मग याच्या मागे आपल्याला अभ्यास कसा, व्यवसायाचा अभ्यास आपल्याला कुठून मिळाला होता? तर तसं बघायला गेलं तर मी एक बिझनेस फॅमिलीतून येतो. आमचा एक व्यवसाय आहे फिशचा मटन मार्केटमध्ये. तर माझे वडील शैलेंद्र बाळासाहेब घोटणे हे पहिल्यापासूनच आम्हाला म्हणजे त्यांनी पुश केलेलं की बाबा आपला एक व्यवसाय, तुम्ही व्यवसायात या, इंटरेस्ट दाखवा. पण कधी असं शिक्षणाला ऑप्शन 2 ठेवलं नव्हतं. पण शिकत शिकत माझा अशी एक आवड होती की बाबा आपल्याला एक वेगळं काय तर करायचं आहे. घराण्यातला व्यवसाय एक वेगळा आणि आपल्याला एक ओळख वेगळीच निर्माण करायची होती. तेव्हा माझं 10वी झाली, 12वी झाली, त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मी बऱ्याचशा ठिकाणी जॉब केला, जसं रॅडिसन हॉटेल झालं, वेस्टिन हॉटेल झालं. त्यानंतर मला फिफा वर्ल्ड कप कतारला 2022ला जायची संधी मिळाली. तर जेव्हा मी तिथं बघितलं होतं, तिथं बर्गर प्लस शावरमाज होते. ते बघितल्यावर ती आयडिया होती की बाबा आपल्या शहरात पण असं काय तर फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचं द्यायचं. त्यावेळी बघितल्यावर आयडिया होती आणि ही आयडिया आम्ही पूर्ण अंमलात आणली. द पेटी प्रेस या नावामागची काय स्टोरी आहे? तर आजकाल आपण बघतोय की फ्रोझन पॅटी किंवा फ्रोझन फूडचं बरंच हे चाललेलं आहे, क्रेज चाललेलं आहे, कारण लोकांना तेवढी टाइम नाही आहे. मग ते फ्रोझन जे फूड आहे ते आपल्या शरीरासाठी एवढं चांगलं नाही आहे, प्लस त्यातून आपल्याला काय असा चांगला आउटपुट नाही आहे. मग तेव्हा आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला कमी टाइम मध्ये फ्रेश काय तर लोकांना बनवून द्यायचं आहे. सो आम्ही ठरवलं की बाबा आपल्याला फ्रेश प्रोडक्ट काय तर द्यायचं आहे. मग बर्गर मधली मेन असते ती पॅटी, तर ती पॅटी फ्रोझन असते. सो आम्ही ठरवलं की आपण फ्रेश पॅटीज देऊ. तर आपल्या इथं मिळणारे प्रत्येक पॅटी या फ्रेश असतात, बन फ्रेश असतात आणि सॉसेज फ्रेश असतात. मग पॅटी प्रेस नाव ठेवायचं होतं कारण आपलं पॅटी हायलाइट करायचं होतं. तेव्हा आपण ठरवलं की पॅटीला हायलाइट करायचं आणि त्या प्रेस पॅटी केल्या जातात, फ्रोझन नसतात, प्रेस केल्या जातात, म्हणून पॅटी प्रेस नाव दिलं. आपले जे पार्टनर आहेत दीपक केळुसकर, यांची ओळख आपली कशी सुरुवात झाली? तर मी टाकाळ चौकात एक कॅफेत कामाला होतो. तर मी तिथं काम करत असताना दीपक पार्ट टाइम साठी कामाला आलेला. बाय प्रोफेशनल दीपक तसा पेंटर आहे, पण त्याला यातली आवड होती, पण दीपक पण तिथं कामाला आलेला. सो कामाला आल्यामुळे आमच्या दोघांची मैत्री झाली आणि आम्ही बोलता बोलता आमचं डिस्कशन सुरू झालं. त्याला पण आवड होती यात स्वतःचं काहीतरी करायचं. ऍक्च्युअली तो शिकायसाठी आलेला होता की त्याला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आणि माझं तेवढं धाडस नव्हतं. एक्सपिरियन्स जरी असला तरी तेवढंच धाडस नव्हतं की दीपक, मग माझं धाडस झालं आणि आम्ही बोलता बोलता जस्ट डिसिजन घेतला आणि आम्ही पॅटी प्रेस सुरू करायचं ठरवलं. मी दीपक केळुसकरांना प्रश्न विचारेन की आपल्या पार्श्वभूमी काय होती आणि आपण या व्यवसायाकडे कसे वळात आणि आपली ओळख कशी झाली? मी गेले 5 ते 6 वर्ष पेंटिंग या व्यवसायामध्ये होतो. पेंटिंग माझा ITI पेंटिंगमध्ये झालेला, त्यामुळे मी सुरुवातीला एक गाडगे पाटीलला जॉबला होतो. त्यानंतर मी स्वतः बिल्डिंग पेंटिंग घ्यायला सुरुवात केली. 4-5 वर्ष त्यात केले. त्यानंतर मी आयुष म्हणला तसं टाकाळ्यावर आम्ही दोघे एका ठिकाणी, मी पार्ट टाइम म्हणून जायचो तिथं. मग तिथं आमची ओळख झाली. तिथं ओळख होऊन मग आम्ही दोघांनी निर्णय घेतला की असं आपल्याला काहीतरी सुरुवात करायची. मग आम्ही पॅटी प्रेसचा निर्णय घेतला, पॅटी प्रेस सुरुवात केली. आता आम्ही हॉटेलचा पण निर्णय घेतोय, हॉटेल पण लवकरच येईल. मग यामध्ये आपल्याला दीपक यांची आपल्याला कशी मदत होते आणि दीपक यांना आपली कशा पद्धतीने मदत होते आपल्या व्यवसायामध्ये? तर दीपक आणि माझं म्हणजे कॉम्बिनेशन हे नॉर्थ आणि साऊथ आहे. म्हणजे ज्या गोष्टीत दीपक वर्चस्व आहे किंवा कला आहे त्या गोष्टीत थोडं मी मागे आहे आणि माझ्याकडे ज्या गोष्टीत कला आहे त्यामुळे कधी अशा क्लॅश होत नाहीत गोष्टी. त्यामुळे तो एक आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे की दोघं वेगवेगळ्या गोष्टीत माहीर असल्यामुळं क्लॅश होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीपक ऑलमोस्ट सगळंच करतोय. तो या नॉन बॅकग्राऊंड मधनं असल्यामुळे तरी एक 4 दिवसात तो शिकला आणि आवड असल्यामुळे त्याने लगेच गोष्टी कॅचअप केल्या
आणि प्रत्येक गोष्टीत तो असतोय, फ्रॉम कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग, त्यानंतर पूर्ण सेटअप करणं, त्यानंतर सगळी तयारी करणं, सॉसेस बनवणं, सगळ्या गोष्टी दीपकची मदत होत असते. प्लस आता दीपकचं कसं, माझ्या आधीपासून तो व्यवसाय क्षेत्रात होता, त्यामुळे त्याला तो अनुभव होता, त्यामुळे त्या अनुभवाचा पण मला बराच मदत मिळते. आता आपण किती वर्षापासून आपण एकमेकांची पार्टनरशिप तुमची आहे? आता हे पहिलंच वर्ष, आता या जूनला आपले 1 वर्ष पूर्ण होते. आपण व्यवसायामध्ये बघतोय की बरेच पार्टनरशिप, या पार्टनरशिप मध्ये अविश्वासामुळे ह्या पार्टनरशिप टिकत नाहीत. आपला एकमेकांचा व्यवसायामध्ये विश्वास कशा पद्धतीने आहे? तर ज्यावेळी आम्ही पार्टनरशिप करायचं ठरवलं त्यावेळी ती पार्टनरशिप नसून आमच्या दोघांची स्वप्न होती कुठं तर, त्यामुळे प्रायोरिटी ही स्वप्नांना होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरशिप ही कुठल्या तर पैशांसाठी किंवा असं बाबा एक स्टेबिलिटीसाठी झालेलं नाही, फक्त बाबा आपल्याला एक ओळख निर्माण करायची आणि लॉंग टाइम जायचं आपल्याला, या दृष्टिकोनानं पार्टनरशिप झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही दोघं पण असे आहे की बाबा नात्यांना जास्त प्रायोरिटी देतो रॅदर दॅन पैसा. त्यामुळे आमच्या दोघांच्यात पैसा हा नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे आता विश्वास हा आमचा प्रायोरिटीवर आहे. त्यामुळे विश्वास दोघांचा आहे की असं अंडरस्टँडिंग लेवल चांगली आहे, तेव्हा आम्ही न बोलून पण आम्हाला काय काय गोष्टी समजतात. त्यामुळे विश्वासच आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावरच आम्ही दुसरं पाऊल पण टाकतोय, जे आपलं आता हॉटेलमध्ये आपण पदार्पण करतोय. मे किंवा जूनच्या एंडिंग पर्यंत आपलं स्वतःचं एक हॉटेल असेल, ज्यामध्ये आपण सी फूडच्या व्हेरिएशन्स ठेवतो आणि सी फूड स्पेशालिटी हॉटेल काढतो. बरोबर, म्हणजे तुमचं व्यवसायाचं पुढं प्रगतीचं पाऊल पुढे दिसतंय. मग त्या हॉटेलच्या संदर्भात आपण काय माहिती द्या? तर आपलं जे हॉटेल आहे ते म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंड मधून येतोय, फिश मार्केट, तर तिथं पण आपले फ्रेश फिश असतात. तो आम्हाला हा एक पॉईंट हायलाईट करायचा होता की बाबा कोल्हापूरकरांना कोकणी आणि मालवणी पद्धतीचं आपल्याला जेवण द्यायचं आहे. जर आपण खालच्या बाजूला गेलो, कोकण, गोवा या साईडला, तरच तिथं जाऊन आपण मनसोक्त खाऊ शकतोय तसं बघता. कारण कोल्हापूरमध्ये त्या लेवलची क्वालिटी आणि त्या लेवलच्या रेंजमध्ये कोण देत नाहीत. आपला एकच मोठं आहे की आपल्याला मिनिमम रेंजमध्ये सगळ्यांना आवडेल असं, सगळ्यांना परवडेल असं आणि वेगळ्या अँबियन्स मध्ये आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर तो आपला एक प्रोजेक्ट आहे, तो लवकरच आपल्या कोल्हापूरकरांना अनुभव घेता येईल या प्रोजेक्टवर आणि त्यांना कोकणी, मालवणी, गोवन फूड टेस्ट करता येईल. म्हणजे बरोबर आहे की कोल्हापूरकरांना अजून एक खाण्याची संस्कृती अजून एक पुढे चाखायला मिळणार आहे आपल्या वाचून पद्धतीनं. तर याचं कधीपर्यंत आपलं हे हॉटेल पुढं सुरुवात होईल त्याची? तर तसं मे ते जूनच्या या पिरियडमध्ये आपण लॉन्च करतोय, कारण आपण सगळ्या गोष्टी इन हाऊस आणि सगळ्या आपण स्वतःवर, त्यामुळे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे. बट आपण थोडं पेशन्स घेऊन, म्हणजे आमचं पहिल्यापासून जी काय गोष्ट असेल की आपल्याला बाबा पेशन्स ठेवूनच करायचं आहे. त्यामुळे आपल्याला पैशासाठी काय करायचं नाही, आपल्याला आवड आहे म्हणून करायचं आहे, मेन मोठं आहे. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर बारकाईनं अभ्यास करून करायचा आहे. त्यामुळे एक मे ते जूनच्या कालावधीत नक्कीच आपण कोल्हापूरकरांच्या सेवेत येतो. आपण आपल्या व्यवसायाचं पण नाव खूप विचार करून ठेवताय, तर त्या हॉटेलचं सुद्धा नाव आपण काय ठरवलेलं आहे? तर हॉटेलचं बरीच अशी नावं ठरवलेली, पण त्यातल्या त्यात आम्हाला सगळ्यांना नाखवा हे नाव आवडलं. नाखवा या नावाचा अर्थ तसं बघायला गेला तर एक कोकणी लँग्वेजलाच सूट होतोय. तर नाखवा म्हणजे कोण असतोय, जो ज्यावेळी मच्छीमारांची बोट मच्छीमारीसाठी जाते समुद्रात, त्यावेळी नाखवा हा असा व्यक्ती असतो की त्याला त्या समुद्राचं पूर्ण नॉलेज असते. बाबा कुठं मच्छीमारी करायला पाहिजे, आजचा दिवस योग्य आहे की नाही, पाण्याला भरते आहे की नाही, की आज कसं आहे वातावरण, कसं आहे, कुठल्या पद्धतीनं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हा तो गाईड असतो त्या बोटीचा, तो असतो तो नाखवा. त्यामुळे आपण असं ठरवले, कारण आपल्या पण बऱ्याच जहाजा होत्या कोकणात, आपण पण मच्छीमारी करायचो, त्यामुळे नाखवा हे नाव आपण ठरवलं की बाबा आपल्याला हायलाईट करायचं आहे नाखवाला, ज्याला पूर्ण नॉलेज आहे या गोष्टीत. आपण द पेटी प्रेस या कॅफेची सुरुवात केल्यापासून ग्राहकांचा आपल्याला कशा पद्धतीने सपोर्ट मिळालेला आहे? तर सुरुवातीला बघता क्षणी आमचा एक किऑस्क टाईप होतं. डायरेक्ट आम्ही असं ड्राईव्ह थ्रू आणि रेडी टू गो अशा पद्धतीनं देत होतो. सिटिंग अरेंजमेंट आमची कायच नव्हती आणि कोल्हापूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यांना खूप चांगलं आवडलेच बर्गर आमचे. त्यांनी आम्हाला बरेच सजेशन्स पण दिले. त्यातले एक सजेशन होतं की तुमचे बर्गर मस्त आहेत, आम्हाला सिटिंगला येऊन खायला जास्त आवडेल. त्यामुळे आम्ही लगेच 2 महिन्यांमध्ये स्पेस घेऊन सिटिंग कॅपॅसिटी वाढवून जवळपास 25 ते 30 लोकांची सिटिंग वाढवली आपण. प्लस आपण मेन्यू वाढवला, कारण जसं कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट होत्या तसं आम्ही बदल करत गेलो आणि लोकांनी आम्हाला बऱ्याच सपोर्ट केला, सजेशन्स दिले, आवडीनिवडी सांगितल्या. त्यातून आपण मेन्यू डिसाईड करून नवीन मेन्यू पण लॉन्च केला आणि आता बऱ्याचशा व्हरायटीज आपल्याला खायला मिळतील द पेटी प्रेस. हे सायबर चौक इथे आपलं द पेटी प्रेस हे कॅफे आहे, तर त्याचा मी एक अँबियन्स बघितला, तर अँबियन्सवर खूप आपण अभ्यास केलेला आहे असं दिसतंय. मग याच्या मागची काय स्टोरी आहे?
तर याचं क्रेडिट जातंय दीपकला, कारण आम्ही ना कोणता इंटेरियर किंवा आर्किटेक्चर घेतला नव्हता की बाबा आपल्याला जस्ट पिंटरेस्ट आयडिया होती की बाबा पिंटरेस्टवरनं आपण बेसिक व्हिज्युअलायझेशन घेऊन आणि त्यातून अभ्यास करून आपण करायचं होतं. आणि दीपक तसं बघायला गेलं त्याच बॅकग्राऊंड मधून बिलॉंग करतोय, त्यामुळे ते आयडिएशन्स आणि ते इमॅजिनेशन जे अँबियन्स आहे की बाबा अमेरिकन थोडा एस्थेटिक वुडन टाईप आणि आपल्याला ग्रे शेड मध्ये करायचं होतं, त्याचं क्रेडिट सगळं दीपकला आहे. Light कारण effect वगैरे त्यानं त्याचे. त्याचे पोल वगैरे जे आहेत ओल्ड स्कूल टाईप ते त्याच्याच डोक्यात होतं आणि त्याने त्या प्रकारे ते अँबियन्स केला जो आता लोकांना थोडं आवडतो. प्लॅन्टिंग पण आपण केलेलं आहे. प्लांटिंग पण करायचं रिझन असं होतं की बाबा एक नॅचरल होम वाईब यावी घरात, हा. त्यामुळे थोडं ओपन स्पेस पण आपण ठेवलेला आहे. असा अमेरिकन वाईब द्यायचा आपलं प्रयत्न होता. तर आपण आपल्या व्यवसायातून एक पुढचं पाऊल एक टाकताय, पुढे तुम्ही हॉटेल सुद्धा चालू करताय. तर एक आजच्या तरुण पिढीला एक यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर आपल्यातील विश्वास एक आपण आम्हाला दिसतोयच. त्या पद्धतीने अजून कोणत्या गोष्टी आहेत जे तरुणांना पुढं त्याचा अभ्यास करून पुढे त्यांनी पाऊल टाकावं, या पद्धतीने तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल? तर माझ्या दृष्टिकोनानं म्हणजे व्यवसाय म्हणजे एक रोपासारखा असते. जसं आपण रोप लावल्यावर ते वाढवणं त्याला पालन पोषण करणं गरजेचं आहे, लगेच तर ते फळ देत नाही. तसं व्यवसाय ज्यावेळी आपण उतरतोय त्यावेळी लगेच तर पैसे मिळतील असं नाही, आपल्याला पेशन्स ठेवायला लागतं. आणि बऱ्याच लोकांचा मी म्हणजे जे यशस्वी आपले उद्योजक असतील जसं रतन टाटा सर झाले, परत आमचे एक मामा पण आहेत, त्यांचा एक मला नेम होता की बाबा तू 999 दिवस पेशन्स ठेव, फक्त 1000व्या दिवशी तुला कळेल की तू कुठं आहेस. आणि एकच आहे की 999चा हा मंत्र आहे जो 999 दिवस पेशन्स ठेवायचं, कष्ट करायचं, थांबायचं नाही. आणि पेशन्स इज द की ऑफ अ सक्सेस असं म्हणलं जाते. त्यामुळे पेशन्स असेल तर सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि दुसरं म्हणजे आपल्याला कष्ट करायला हे लागतंय, बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टींना थोडं कमी टाइम देऊन व्यवसायाला आपल्याला खूप टाइम द्यायला. व्यवसायातून जर टाइम मिळाला तर बाकीच्या गोष्टी करणे गरजेचं असते. बाकीच्या गोष्टीतून टाइम मिळत जर व्यवसायाला देत असेल तर तो थोडा डाऊनफॉलच्या साईडला जातोय. तर माझं एकच हे आहे की बाबा जे काय करणार आपण त्यात कष्ट पाहिजे, जिद्द पाहिजे आणि झटायची तयारी पाहिजे. सगळ्याच गोष्टी पैशांसाठी नसतात, त्यामुळे पेशन्स असले तर सगळ्या गोष्टी संयम manage ठेवला होतात. पाहिजे. संयम हा महत्वाचा आहे. नक्कीच. आता व्यवसायाची की सक्सेसची आहे ती की ऑफ सक्सेस की पेशन्स हे ठेवले पाहिजेत, हे आयुष घोटणेने आता सांगितलेलं आहे. आणि त्यांनी पेशन्स ठेवल्याप्रमाणे त्यांचं द पेटी प्रेस असेल किंवा त्यांचं पुढच्या काळात जे हॉटेल ते निर्माण करणार आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचं ते यशस्वी कार्य दिसत आहे. तरुणांनी सुद्धा हा संदेश नक्कीच आत्मसात करावा. द पेटी प्रेस हे यामधून ते संदेश देतच आहेत. आपण टीव्ही मराठीला आपण वेळ दिलात आणि आपला हा प्रवास उलगडला. तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.